हाय फ्रेंड, नमस्ते. तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मनीषा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आले मी शेतामध्ये. हे बघा किती मस्त हिरवेगार गवत आहे. एकदम मस्त गाईसाठी चारा टाकलेला आहे इथं. ऊन खूप आहे, ऊन तोंडावर पडतं इथं. आपल्याला घरी भाजीपाला न्यायचा आहे घरच्यासाठी. टोमॅटो संपले आहे घरातले. इथून भाजीपाला घेऊन जायचा आहे. चला तर मग आपण टमाटे तोडूया. तुम्हाला पण दाखवते. ही आमच्या सोबत ही लहान मुलगी पिल्ली आलेली. हिचं नाव पिल्लू आहे. ही तिच्या मम्मी सोबत आमच्या शेतामध्ये गवत घेण्यासाठी आली होती. बघा किती मस्त दिसते, कशी उभी आहे हरभऱ्याच्या झाडाजवळ. 2-3 वर्षाची आहे. इथं तिची मम्मी बघा गवत घेत आहे. आमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये खूप गवत झालेलं आहे. तिची मम्मी त्यांच्या शेळीसाठी गवत घेते. या साईडने आम्ही चणा टाकलेला आहे. किती फ्रेश आहे. हे आमचे पेरूचे झाड आहे बघा, किती मोठे झालेले. एकदम मस्त ताजे ताजे पेरू येतील त्याला नंतर. आता तर नाहीये, नंतर येतील. त्या साईडने पपईचे झाड आहे. घरी भाजीसाठी मला टोमॅटो घेऊन जायचे आहे. टोमॅटो आणि म्हणजे भरपूर भाजीपाला आहे आमच्या शेतामध्ये. आज फ्रेश भाजीपाला मला घरी घेऊन जायचा आहे. पपई बघा, त्याला किती खूप पपई आलेले आहे. 2-3 तर आम्ही तोडून खाल्ल्या. ही पिल्ली बघा, मी मिरच्या तोडायला आली तर ती पण आली. मिरच्या तोडते ती. वालच्या शेंगा पण आहे आमच्या इथे. झटपट अशी वालची शेंगांची भाजी बनते, एकदम मस्त फ्रेश आहे बघा. वाल किती आमची 10 मिनिटात भाजी बनून जाते. म्हणजे जितक्या स्पीडने बनवली तितक्या लवकर बनते. माझ्या मते 10 मिनिटाने बनते. ते बघा त्याची मम्मी आणि ती कशी पाणी पित आहे कॉपवरून. त्या पण म्हणे मी पण घरी घेऊन जाऊ का थोड्याशा शेंगा. म्हटलं घेऊन जा. त्या पण तोडत आहे. बघा पिल्ली कशी शेंगा तोडते. वाल किती फ्रेश आहे बघा. शेंगा किती मस्त आलेल्या आहे. भरपूर शेंगा आहे, एकदम मस्त ताज्या ताज्या. गावरानवाला आहे तो, हायब्रिड नाहीये, गावरान आहे. दरवर्षी लावतो आम्ही तो. संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. दिवस माळवत आलेला आहे बघा. दिवस किती माळवलेला आहे. आता आम्ही भाजीपाला घेऊ आणि नंतर घरी जाऊ. इथं मी वालाच्या शेंगा तोडत आहे. एकदम मस्त वालाच्या शेंगा आहे. भरपूर लागलेले आहे. म्हटलं भाजीसाठी तोडून घेऊ. घरचाच भाजीपाला आहे. आम्ही बाजारावरून भाजीपाला आणत नाही. सगळं काही आमच्या शेतामध्ये आहे. मेथीची भाजी, वालाच्या शेंगा, शिमला मिरची, सगळं भरपूर भाजीपाला आहे. त्यामुळे आम्ही जास्त करून बाजाराला जात म्हणजे भाजीपाला आणत नाही. असं जातो दुसरं काही आणण्यासाठी, पण भाजीपाला जास्त करून आम्ही बाजारातून आणत नाही. बघा किती मस्त एकदम भारी असा वेलटे आलेले आहे वालचे. एकदम मस्त आहे. किती छान वातावरण आहे, निसर्गरम्य एकदम मस्त. संध्याकाळची वेळ आहे. इथे मी टोमॅटो पण तोडायचे होते. आधी शेंगा तोडून घेते. टोमॅटो भरपूर शेंगा आलेल्या आहे त्याला. कोणाला वालच्या शेंगा आवडत्या कमेंटमध्ये मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाईन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, म्हणजे मी पुन्हा तुमच्यासाठी